हॅलो मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं. तर तुमचा भाऊ रवी एरंडे घेऊन आला एक नवीन व्हिडिओ. तर मंडळी, आज थोडा आपला पोशाख वेगळा आहे. मला वाटलं की चला आज काहीतरी, कारण प्रत्येक वेळेसच काय होते, मी येतोय ते माझे नेहमीचे कपडे घालून. म्हटलं आज थोडं, कारण लोकांना काहीतरी नवीन नवीन वाटलं पाहिजे, अदरवाईज तेच वाटेल सेम सेम. बॅकग्राऊंड सेमच वाटणार आहे, कारण भावांनो मला वेळच नसतोय. जॉबवरतून आलो की मला जेवण बनवा, घरच्यांशी बोला. आता तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ द्यावं म्हणून मी हे असं रूममध्येच काही ना काहीतरी करत राहतो. तर या मुद्द्याकडे, तर तुम्हाला काहीतरी नवीन सांगायचं म्हणून वाटलं की आज तुम्हाला सांगू की का बरं इंडियातून लोक जास्त दुबईला का येत आहेत, पाकिस्तानातून लोक दुबईला का येत आहेत, बांगलादेशमधून का येत आहेत. आज आपण फक्त इंडियापुरतं बोलू. तर ह्याच्यामागे काही कारण आहेत, तर ती वन बाय वन मी तुम्हाला सांगेन, जेणेकरून ते तुम्हाला समजेल. तर पहिले जे कारण आहे ना, सर्वात महत्त्वाचं, आणि ते प्रत्येक म्हणजे इव्हन फक्त दुबईमध्येच नव्हे, तर कोणत्याही बाहेरच्या कंट्रीमध्ये जाणारा व्यक्ती असेल किंवा आपल्या इंडियामधून आपल्या स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जाणारा व्यक्ती असेल, त्याचं एकच कारण असतं, ती म्हणजे नीड, गरज. माणसाच्या गरजा एवढ्या आहेत की सध्या तो कॅपेबल नाही आहे त्या पूर्ण करण्यासाठी इंडियामध्ये राहून. मी हे फक्त तुम्हाला ग्राउंड लेवलच्या लोकांचं सांगतोय. मी फक्त ग्राउंड लेवल बोलतोय. आता काही लोक कमेंट करतील की नाही, आम्ही इंडियामध्ये राहून पण आम्ही कॅपेबल आहोत आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. ते कोण असतील? जे वरच्या पोझिशनला असतील, पण जे ग्राउंड लेवलला काम करतात. माझा मेन उद्देश त्यांच्यासाठीच असतो जे ग्राउंड लेवल असतात, कारण मी ग्राउंड लेवलमध्येच मोडतो किंवा मी ते ग्राउंड लेवलच्या गोष्टी पाहिल्यात, म्हणून मला ते अनुभवलंय मी. म्हणून मला ते इतरांना एक्सप्लेन करायचं आहे, जेणेकरून जे कोण असतील त्यांना त्याच्यातून थोडा बेनिफिट होईल आणि ते बाहेर पडतील. ग्राउंड लेवलच्या लोकांना प्रॉब्लेम का होतो? का तर त्यांच्या फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी जास्त असते आणि त्यांच्या गरजा खूप असतात आणि ते त्या सॅलरीमध्ये पूर्ण करू शकत नाहीत. म्हणून त्यांना एक ऑप्शन असतो की आउट ऑफ द कंट्री, दुसऱ्या देशामध्ये जाणे. आता बाबा आपण दुसऱ्या देशामध्ये आलो, तर आपल्याला सॅलरी काय असते? आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर इंडियामध्ये ना 25,000 सॅलरी घेताय, 15,000 सॅलरी घेताय, तर गुणिले 2 करा, त्याची डबल सॅलरी दुबईमध्ये तुम्हाला मिळते. त्याचबरोबर दुबईमध्ये काय फ्री सुविधा सुद्धा भेटल्या जातात. फ्री सुविधा म्हणजे कोणती? तुमचं ट्रान्सपोर्टेशन, जे आपण ट्रेनचा, बसचा, टॅक्सीचा खर्च करतो, तो इकडे फ्रीमध्ये भेटतो. प्लस तुम्हाला अकोमोडेशन, राहण्यासाठी रूम, ही इंडियामध्ये मिळत नाही. क्वचित कंपनी देतात, बाकी कंपनी देत नाहीत. मी ग्राउंड लेवल लेबर लोकांना तर मिळतच नाही, ते दुबई देते तुम्हाला. आणि फ्री सुविधामध्ये तुम्हाला देतात काय? फ्रीज, वॉशिंग मशीन, प्लस तुमचं मायक्रोवेव्ह जेवण गरम करण्यासाठी, प्लस तुमचं गॅस सिस्टम, जे काय असेल ते. काही कंपनी फ्री वायफाय देते. म्हणजे ह्या सुविधा फक्त दुबईमध्ये मिळतात, इंडियामध्ये मिळत नाहीत. त्यामुळे आपला तिथे पैसा वाचतो. तसेच दुबईमध्ये आपण आलो ना, दुबईमध्ये आपल्याला पेड लीव दिली जाते. पेड लीव म्हणजे 1 वर्षानंतर 30 दिवस. ते 30 दिवस तुम्ही सुट्टीवरती जरी गेला तरी त्याचे तुम्हाला फुल पगार मिळणार, फुल पेड. इंडियामध्ये असं आहे का लेबर लोकांना? नाहीये. इंडियामध्ये लेबर लोकांना अशा सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे कदाचित लोक बाहेर येतात. म्हणजे दुबईसारख्या देशात, अमेरिका, बाहेरच्या आउट ऑफ द कंट्री, गल्फ कंट्रीमध्ये येतात पकडून चालू. तर मंडळी, हीच कारणं होती जेणेकरून लोक आपल्या इंडियामधून जास्ती करून बाहेर पडत आहेत. का तर त्यांच्या गरजा सुद्धा वाढलेल्या आहेत आणि त्यांना फॅमिलीची जबाबदारी हँडल करता येत नाही. का तर त्यांना इंडियामध्ये एवढी कॅपेबल सॅलरी मिळत नाही. हीच काही कारणं आहेत जेणेकरून लोक बाहेर येतात. आता माझं पण झालं किंवा माझ्यासोबत जे आहेत ते सगळ्यांचं हेच कारण आहे की त्यांना फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी आली, त्यांना बाकी काय गोष्टी आहेत, कर्ज आहे, ह्या आहे, ह्यामुळे ते बाहेर आलेत. आणि आता त्यांचं काय झालं, एकदा आपण बाहेर पडलो ना, बाहेर थोडी सॅलरी जास्त मिळते कम्पेअर टू आपल्या इंडियामध्ये. मेन रिझन हेच आहे की सॅलरी इकडे थोडी जास्त आहे, त्यामुळे बाहेर पडतात. आणि बाकी काही सुविधा आहेत ज्या आपल्याला चांगल्या मिळतात दुबईमध्ये, त्या आपल्याला इंडियामध्ये मिळू शकत नाहीत आणि त्या काही कंपनी कदाचित देत नसतील. तर मला हे सांगायचं होतं. तसेच हे खूप महत्त्वाचं एक तुम्हाला सांगायचं राहिलं की दुबईमध्ये लोक काय येतात आणि त्यांच्यासाठी एक नवीन संधी निर्माण होते. ती नवीन संधी कोणती माहिती आहे का? तुम्ही जर दुबईमध्ये आला, ओके, तुमच्याकडे समजा दुबईची इम्प्रेस आय डी बनली, तुम्ही चांगल्या प्रकारे काम केले, इम्प्रेस आय डी तुमच्याकडे, तर त्या इम्प्रेस आय डीच्या बेसवरती, तुमच्या एक्सपिरियन्सच्या बेसवरती तुम्ही युरोपसाठी ट्राय करू शकता, कॅनडासाठी ट्राय करू शकता.
जर तुमच्याकडे दुबईचा पण एक्सपिरियन्स असेल, तुमच्याकडे समजा तुम्ही इंडियामध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही एसी टेक्निशियनमध्ये काम केलं, एसी टेक्निशियनमध्ये तुम्ही 3 वर्ष काम केले, 3 वर्ष काम केलं, तुम्ही आता दुबईमध्ये आला, दुबईमध्ये तुम्ही अजून एखाद वर्ष काम केलं, तर मग तुमच्याकडे ती 3 वर्ष आणि इथले तुमचे समजा 2 वर्ष तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फिनिश केलं दुबईमध्ये, तर ते 2 वर्ष कंप्लीट तुमच्याकडे 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल. तर तुमच्याकडे 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तर तुम्ही युरोपसाठी किंवा कॅनडासाठी 100% ट्राय केली तर 100% तुमचं काम होईल. काय तर तुमचा तो एक्सपिरियन्स गृहीत धरला जाणार, एक्सपिरियन्स काम येईल, प्लस तुमच्याकडे दुबईची इम्प्रेस साईड असेल, दुबईचा एक्सपिरियन्स असेल. ह्या सगळ्या गोष्टीसाठी जेणेकरून आपल्याला नवीन अपॉर्च्युनिटी मिळेल, आपल्याला दुसऱ्या कंट्रीमध्ये जाण्यासाठी. त्यासाठी दुबईमध्ये लोकं जास्तीत जास्त लोकं आता मूव्ह होत आहेत. जास्तीत जास्त लोकं येत आहेत. कारण आता मला ते कसं कळतंय, मी स्वतः तर आलोयच. परंतु ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करतो ना, त्या व्हिडिओला भरपूर मुलांचे कमेंट येतात, की "दादा मला दुबईला यायचं आहे, तर मी काय करू?" आता माझ्याने जेवढं होईल, तेवढं मी त्यांना एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो आणि कधी असं होतं ना, की मला वेळ नसतो किंवा काय, त्यामुळे मी कमेंटला रिप्लाय करत नाही. परंतु मी लेट का होईना रिप्लाय करतो, जेणेकरून त्यांना माहिती मिळेल आणि ते सुद्धा बाहेर पडतील. पैसा त्यांच्याकडे येईल जास्तीत जास्त असं मला वाटतं. कारण ह्या तरुण पिढीला आता नाही तर कधी त्यांनी कमवलं पाहिजे. हेच कमवायची वेळेस म्हणजे आपण बोलतो ना परफेक्ट टायमिंग हाच आहे बाहेर पडण्याचा. कारण आता दिवसेंदिवस महागाई वाढत चालणार आहे. त्या महागाईसाठी का होईना आपल्याला कुठेतरी फ्युचर सेव्हिंग केली पाहिजे. तर म्हणजे ह्याच्या व्हिडिओ सांगायचं होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.